नमस्कार मित्रांनो, चला आज आपण बघणार आहोत वारकरी विमा छत्र योजना। जे वारकरी लोक असतात त्यांना हे विमा आहे 5 लाख रुपये आणि हे मिळणार आहे त्यांना अनुदान म्हणून। तर बघा कशा पद्धतीने मिळणार ते आपण आता बघणार आहोत। त्याच्यामुळे व्हिडिओ शेवटपर्यंत बघा। नवीन आले असतील तर चॅनलला सबस्क्राइब करायला विसरू नका, जेणेकरून तुम्हाला असेच नवीन माहिती बघायला मिळणार। तर बघा, नमस्कार, आज आपण वारकऱ्यांना 5 लाख रुपये मिळणार अनुदान वारकरी विमा छत्र योजना या योजनेबद्दल माहिती जाणून घेणार आहोत। जर तुम्हाला वारकरी विमा छत्र योजनेचा लाभ घ्यायचा असेल आणि 5 लाख रुपयापर्यंत अनुदान हवं असेल तर हा व्हिडिओ आहे तो शेवटपर्यंत वाचा आणि व्यवस्थित लक्ष देऊन ऐका। ज्यांना नसन वाचता त्यांनी लक्ष देऊन ऐकू शकता। तर बघा, महाराष्ट्रामध्ये दरवर्षी आषाढी एकादशी निमित्त वारी निघते। सर्व वारकरी वेगवेगळ्या गावातून शहरातून ह्या वारीमध्ये सहभागी होतात। ह्या वर्षी सरकारने पंढरपूर दिंडीत सहभागी होणाऱ्या वारकऱ्यांसाठी विठ्ठल रखुमाई वारकरी विमा, बघा विम्याचं नाव काय, विठ्ठल रखुमाई वारकरी विमा नावाची छत्र योजना जारी केली आहे। तर विमा छत्र योजनेचा मुख्य हेतू काय आहे ते आपण बघूया। तर वारकरी विमा योजना वारीच्या कालावधी दरम्यान जे काही अपघात तसेच दुर्घटना वारकरी बांधवांसोबत घडून येत असतात, ज्यात वारकरी बांधव गंभीर जखमी होतात, त्यांना अपंगत्व, विकलांगता येते किंवा काही वेळा त्यांचा ह्या दुर्घटनेत मृत्यू देखील होतो, अशा वारकरी बांधवांच्या परिवारास आर्थिक सहाय्य प्रदान करण्यासाठी शासनाने ही विठ्ठल रुक्मिणी वारकरी विमा छत्र योजना सुरू केली आहे। बघा, वारकरी विमा छत्र योजना सरकारने याच्यासाठी सुरू केली आहे। तर याचा लाभ कशा पद्धतीने घ्यायचा, कशी म्हणजे त्याची नोंद करायची ते आपण आता सविस्तर बघणार आहोत। तर महाराष्ट्राचे आराध्य दैवत श्री विठ्ठलाच्या पंढरपूर येथील वारीमध्ये दरवर्षी सुमारे 15 ते 20 लक्ष वारकरी सहभागी होतात। तर किती, 15 ते 20 लक्ष। तर पंढरपूर दिंडीत सहभागी होणाऱ्या वारकऱ्यांचे आजारपण, अपघात आणि मृत्यू झाल्यास या संदर्भात संबंधितांना दिलासा देण्यासाठी मुख्यमंत्री एकनाथ शिंदे आणि उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी विठ्ठल रखुमाई वारकरी विमा छत्र योजना सुरू करण्याचा निर्णय घेतला आहे। तर या योजनेच्या माध्यमातून विमा छत्र उपलब्ध करून देण्यात येणार आहे। तर या निर्णयानुसार विठ्ठल रखुमाई वारकरी विमा छत्र योजना याची अंमलबजावणी, संनियंत्रण तसेच विमा हप्ता भरण्याची कार्यवाही शासनाच्या मदत व पुनर्वसन विभागाकडून करण्यात येणार आहे। या संदर्भात आज वित्त विभागाने शासन निर्णय जारी केला आहे। बघा, शासन निर्णय सुद्धा याच्यासाठी निघालेला आहे, तर जारी केला आहे। पंढरपूर दिंडीत सहभागी होणाऱ्या वारकऱ्यांसाठी विठ्ठल रखुमाई वारकरी विमा छत्र योजना या योजनेच्या माध्यमातून विमा छत्र उपलब्ध करून देण्यात येईल। त्याचे स्वरूप खालीलप्रमाणे असेल। बघा, सर्व माहिती व्यवस्थित ऐका। दिंडीच्या दरम्यान झालेल्या दुर्घटनेत अपघात वारकऱ्यांचा मृत्यू झाल्यास प्रत्येकी 5 लाख रुपयाचे अनुदान हे शासनाकडून त्याच्या वारसास मिळणार आहे। बघा, जर मृत्यू झाला तर 5 लाख रुपये अनुदान हे त्याच्या वारसास मिळणार आहे। 2. बघा, या व्यतिरिक्त विमा योजना 2024 राबविण्यात येईल। स्वरूप पुढील प्रमाणे असणार। बघा, 2024 ची ही योजना आता राबवण्यात येणार 2024 पासून। तर 1. बघा, दिंडीच्या दरम्यान अपघातात कायमचे अपंगत्व वा विकलांगता आल्यास विमा कंपनीकडून खालीलप्रमाणे प्रति व्यक्ती विमा रक्कम प्रदान करण्यात येईल। दोन्ही हात, दोन्ही पाय, दोन्ही डोळे, एक हात, पाय व एक डोळा निकामी झाल्यास 1 लाख रुपये, एक हात, एक पाय किंवा एक डोळा निकामी झाल्यास 50,000 रुपये। बघा, वेगवेगळ्या पद्धतीने त्यांनी सांगितलेलं आहे कोणत्या याले काय भेटू शकते। तर असं होऊ नये कोणासोबत, पण जर झालंच तर अशा पद्धतीचा नक्की तुम्हाला फायदा होऊ शकते। त्याच्यासाठी महत्त्वाचा व्हिडिओ आहे हा, नक्की शेवटपर्यंत बघा आणि या योजनेचा नक्की फायदा करून घ्या। एक हात, एक पाय किंवा एक डोळा निकामी झाल्यास 50,000 रुपये आणि वरती 1 लाख रुपये। दोन्ही हात, दोन्ही पाय, दोन्ही डोळे, म्हणजे नको बाबा, अशी वेळ नको यायला, म्हणजे ऐकवल्याही जात नाही, वाचल्या पण जात नाही। चला, तर आपली योजना आहे, आपण माहिती करून देणार आहे तुम्हाला, त्याच्यामुळे नक्की माहिती घेऊन घ्या। वैद्यकीय उपचारासाठी प्रत्येकी रुपये 35,000 किंवा प्रत्यक्ष वैद्यकीय खर्च यापैकी जी कमी असेल तेवढी रक्कम
विमा कंपनीकडून प्रदान करण्यात येईल। सदर विमा योजनेसंबंधीच्या अटी, शर्ती व अन्य तरतुदी परिशिष्ट अ मध्ये नमूद करण्यात आल्या आहेत। तर काय अटी शर्ती ते आपण बघूया। बघा पात्रता बघा, वारकरी विमा योजना महाराष्ट्र समूह विमा योजनांच्या प्रचलित नियमानुसार सदर योजना कार्यान्वित करण्यासाठी सदरील समूहाचे स्तरावर प्रबंधन करण्यासाठी आवश्यक ती यंत्रणा समिती स्थापन करण्यात येईल। बघा याच्यासाठी स्पेशल समिती स्थापन करण्यात येणार आहे। सदरील योजनेकरता संबंधित विमा कंपनीकडून नाव नसलेले विमापत्रक निर्गमित करण्यात येणार असून त्याकरता वारकरी हा गट विनिर्दिष्ट करण्यात येत आहे। ज्या दिवशी विमा हप्ता भरण्यात येईल त्याच्या पुढील तारखेपासून 30 दिवसापर्यंत त्याची मुदत राहील। बघा विमा हप्ता भरावा लागतात बहुतेक, त्यांनी तसं म्हणजे असे यात दिसत आहे। आता समोर आपण बघूच काय नाही सर्व माहिती। ज्या दिवशी विमा हप्ता भरण्यात येईल त्याच्या पुढील तारखेपासून 30 दिवसापर्यंत त्याची मुदत राहील। एखादी व्यक्ती सदर कालावधीत मरण पावल्यास ती वारकरी समुदायातील आहे किंवा नाही हे कसे पडताळणी करण्याकरता सक्षम प्राधिकाऱ्याकडून जिल्हाधिकारी कार्यालयाकडे प्रमाणित करण्यात येईल। सदर विमापत्रकामध्ये समाविष्ट वारकऱ्यांची संख्या समाविष्ट करण्यात येईल। सदर विमापत्रकात खालील कारणाव्यतिरिक्त लाभ देय राहणार नाही। बघा यांना लाभ देय राहणार नाही, म्हणजे आता हे वाचून दाखवणार। त्यांना आत्महत्या व तसा प्रयत्न करणाऱ्याला लाभ मिळणार नाही। अंमली अथवा मादक पदार्थाच्या अंमलाखाली मृत्यू झाला त्याला लाभ मिळणार नाही। प्रसूती अथवा बाळंतपणादरम्यान मृत्यू किंवा विकलांगता आल्यास त्यांना लाभ मिळणार नाही। गुन्हेगारी उद्देशाने कोणत्याही कायद्याचे उल्लंघन केल्यामुळे आलेल्या मृत्यू किंवा विकलांगता त्यांना लागू राहणार नाही। गुप्तरोग अथवा वेडसरपणा यामुळे आलेल्या मृत्यू किंवा विकलांगला लागू राहणार नाही। किरणोत्सर्ग, अणुभट्ट्या, युद्ध व बंड इत्यादी तत्सम कारणामुळे उद्भवलेला मृत्यू किंवा विकलांगता यांना सुद्धा लागू राहणार नाही। विमापत्रांतर्गत वैद्यकीय उपचाराकरता झालेला प्रत्यक्ष खर्च अथवा जास्तीत जास्त रुपये 35,000 विमा रक्कम देय राहील। बघा रक्कम ही देणार वारकऱ्यांना 5 लाख रुपये अशा पद्धतीने हे मिळणार आहे। अशी ही योजना आहे। नक्की ही या योजनेचा फायदा करून घ्या। याच्यासाठी नोंदणी सुद्धा करावी लागते। अनुदान वारकरी विमा छत्र योजना तुम्ही सर्च करा आणि जे वारकऱ्यांचा गट असतो त्याच्यात तुम्ही नक्की नाव नोंदवून द्या आणि ती लिस्टच असते जे वारकरी लोक असतात त्यांची। तर अशा पद्धतीनं तुम्हाला 5 लाख रुपये हे जर काही झालं तर तुमच्या वारसाला हे लाभ मिळणार। अशा पद्धतीचं हे म्हणजे योजना आहे वारकरी समुदायांसाठी। तर चांगली योजना आहे। भरपूर काही केसेस घडतात, करून घ्या। कधी काय होऊ शकते काही सांगता येत नाही। महत्त्वाची योजना आहे, सरकार राबवते। आपल्या फायद्याचं असलं तर आपण फायदा करून घ्यायला पाहिजे। चला तर भेटूया असंच महत्त्वाच्या नेक्स्ट व्हिडिओत।